आहे। हे मंदिर 9व्या-10व्या शतकातील असल्याचे मानले जाते। मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वेकडे असून ते खूप मोठे आणि सुंदर आहे। येथील गणपतीची मूर्ती मोहोदगड या नावाने ओळखली जाते। एका मान्यतेनुसार या मंदिरातील मूळ गणेश मूर्ती परकीय आक्रमकांपासून संरक्षण करण्यासाठी तळघरात लपवून ठेवण्यात आली आहे। प्राचीन काळी विस्मत नावाचे एक महान व विद्वान ऋषी होऊन गेले। ते अनेक शास्त्रांमध्ये पारंगत होते। ते गणेशाचे परम भक्त होते। एकदा एक लाल रंगाचा मुलगा त्यांना सापडला। त्यांनी त्याला आपला मुलगा मानले। मी मोठा झाल्यावर त्रिलोकाला पार करून इंद्रावर विजय मिळवेल असे तो मुलगा म्हणाला। मग ऋषींनी त्याला गणानंत्वा हा गणेश मंत्र सांगितला। मुलाने जंगलात जाऊन गणेशाची आराधना केली। गणेशाने प्रसन्न होऊन त्याला अपार शक्ती दिली। त्याने त्याला लोखंड, चांदी आणि सोन्याची 3 नगरे दिली। भगवान शिव या त्रिपुराचा कोणीही नाश करणार नाही। भगवान शिव एका बाणाने या त्रिपुराचा नाश करतील आणि तुम्ही मुक्त व्हाल असा वर दिला। श्री गणेशाने दिलेल्या वरामुळे त्रिपुरासुर उन्मत्त झाला। त्याने त्रैलोक्याला त्राही भगवान करून सोडले। त्याने सर्व देवांनाही जिंकले। तेव्हा सर्व देव महादेवांना शरण गेले। महादेवांनी त्रिपुरासुराला मारण्याचे वरदान दिले। तेव्हा भगवान शिव त्रिपुरासुर मारण्यासाठी मंदार पर्वतावर आले। त्रिपुरासुर आणि महादेव यांच्यात घनघोर युद्ध झाले आणि ते त्रिपुरासुर नष्ट करू शकले नाही। तेव्हा नारद त्यांना भेटले आणि म्हणाले, युद्धाच्या प्रारंभी आपण विघ्नहरी गणेशाचे स्मरण केले नव्हते, त्यामुळे आपण जिंकू शकला नाही। त्यानंतर नारदांनी भगवान शंकराला प्रसिद्ध अष्टश्लोकोत्तम स्तोत्र प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं सांगितले। या स्तोत्राने महादेव श्री गणेशाची आराधना करत असताना त्यांच्या मुखातून एक उग्र पुरुष बाहेर पडला आणि मी गणेश आहे असे म्हणाला आणि वर मागण्यास सांगितले। महादेवांनी त्रिपुरासुरावर विजय मिळवला। तेव्हा श्री गणेशाने वर दिला आणि या ठिकाणाला लोक मणिपूर म्हणजेच रांजणगाव म्हणतील असे सांगून श्री गणेश अदृश्य झाले। त्यानंतर महादेव आणि त्रिपुरासुर यांच्यात प्रचंड युद्ध झाले आणि शेवटी महादेवांनी एकाच बाणाने त्रिपुराचा आणि त्रिपुरासुराचा नाश केला। ही घटना कार्तिक शुद्ध पौर्णिमेला घडली। म्हणूनच या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा, त्रिपुरासुराशी युद्ध जिंकण्यासाठी भगवान महादेवांनी या ठिकाणी श्री महागणपतीची मूर्तीची स्थापना केली आणि पूजा केली। तोच हा रांजणगाव म्हणजे मणिपूरचा श्री महागणपती। आता आपण या महागणपतीचं दर्शन करून पुढे जेवणाचा कार्यक्रम करून